श्री क्षेत्र आदमापूर इथल्या सद्गुरू बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाली। यात्रेनिमित्त श्रींच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत सुमारे 8 टन भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली। पिवळ्या भस्माच्या उधळणीमुळे आदमापूरचे रस्ते पिवळे धमक झाले। पारंपरिक वाद्यांचा गजर, धनगरी ढोल वादन, हरिभजनाची साथ या पालखी सोहळ्याला लाभली। बाळूमामाच्या नावानं चांगभलचा जयघोष करत बाळूमामाचे भक्तगण भंडारा उधळण करत होते। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर इथल्या संत बाळूमामाच्या भंडारा उत्सवाची आज सांगता झाली। बाळूमामाच्या नावानं चांगभलच्या गजरात भंडाराच्या उधळणीत लाखो भाविक तल्लीन झाले होते। गेले 8 दिवस भंडारा यात्रेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। पालखी सोहळ्यामध्ये बाळूमामाच्या बग्यातील अश्व सहभागी झाले होते। हलगी कळताळच्या आवाजात अश्वांनी केलेला नाच लक्षवेधी ठरला। यात्रा काळात श्रींच्या मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई आकर्षक ठरली। मंदिरात केलेली विविध रंगांच्या फुलांची सजावट, मंदिर परिसरात रेखाटलेल्या रांगोळ्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या। यात्रा काळात लाखो भाविकांनी दर्शन घेतलं। यावर्षी यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे लक्षात घेऊन देवालय प्रशासन, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि बाळूमामांचा भक्तगण यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन यात्रेसाठी केलं होतं। यात्रेच्या शेवटच्या दिवशी बाळूमामाच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई रंगून गेली होती। हरिभजनात वारकरी बांधव रममाण झाले होते। सकाळी 8 वाजता बाळूमामा मंदिरातून प्रस्थान झालेली पालखी मुख्य रोड मार्गे मरगुबाई मंदिरात भेटीसाठी दाखल झाली। त्यानंतर ग्रामदैवत हनुमानाच्या मंदिरामध्ये पालखीची भेट झाली। त्यानंतर मधली गल्ली, माळवाडी, खालची गल्ली मार्गे आडविहीर इथं भंडारा अर्पण करून 4:30 वाजता पालखी मंदिरात स्थिरावली। त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्रींची आरती झाली। पालखी मार्गावर भंडाराची उधळण करण्यात आली। कार्याध्यक्ष रागिणी खडके, प्रांताधिकारी हरेश सूळ, तहसीलदार अर्चना पाटील, मानकरी धैर्यशील भोसले, गटविकास अधिकारी शेखर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी वर्धन यांनी यात्रा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले।